जिला भर में जो अपने 9 असेंबली सेगमेंट है, वो 9 के 9 असेंबली सेगमेंट में मतदान लेने की जो प्रक्रिया है वो पूरी तैयारी उसकी हो गई है। आज शाम को 6 बजे प्रचार बंद हो जाएगा। कल सारे असेंबली हेडक्वार्टर में वो पोलिंग पार्टी रवाना हो जाएंगी। अपने जिले में करीबन 3273 पोलिंग स्टेशन पे वोटिंग डाला जाएगा। उसमें टोटल जो लोकेशन है वो 1652 लोकेशन पे पोलिंग होने जा रहा है। पूरे जिले में 32,02,751 वोटर है जो वोट डालने के उसकी प्रक्रिया है। इसमें सारे पोलिंग स्टेशन पे जो इंतज़ाम है, तो पीने का पानी है, शेड है, या हमने या इस बार मेडिकल किट का मुआवजा किया है। हर पोलिंग स्टेशन पे जो महिलाएं अपने बच्चों के लेके आते हैं, वो बच्चों के लिए भी हमने वहाँ केयर टेकर एक यंत्रणा तैनात किए गए हैं। अब तक पूरा जो हमारा आचार संहिता का जो टीम था, उन्होंने बहुत बड़े पैमाने पे काम किया है। करीबन जिला भर में अपन ने 29 करोड़ से भी ज़्यादा रुपए इसका चीज़ का अपन ने जब्ती किया है, सीज किया है। बहुत बड़े पैमाने पे एफआईआर दाखिल हुए हैं। जो पोलिंग पार्टी है, करीबन 18,000 से ज़्यादा पोलिंग ऑफिसर हमने उसमें रखा है, उसका ट्रेनिंग हुआ है। पूरे जिले में जो वोटर्स है, वो वोटर्स के आने जाने के लिए भी हमने ऑटो रिक्शा मुआवजा किया है उनको। जो दिव्यांग वोटर है और जो ओल्ड एज वोटर है, उनके लिए भी हमने सुविधा किया है। जो पीडब्ल्यूडी वोटर है, उनके लिए भी हमने व्हील चेयर का इंतज़ाम किया है। और इसी तरह से ज़्यादा वोटर्स आके वोट डालें और ज़्यादा से ज़्यादा वोटिंग परसेंटेज हो, इसलिए हमने स्वीप के तहत हमने बहुत बड़े पैमाने में जिले में प्रोग्राम लिया है, जिसमें खास तौर पे युवा वोटर्स जो नए मतदार यादी में नाम उन्होंने डाला है, उनका वोटिंग बढ़ाने की कोशिश किया है। और दूसरी तरफ जो हमारे महिला वोटर्स है, उनका वोटिंग परसेंटेज बहुत कम रहता है। इसलिए पिछले 1 महीने से हमने लगातार देहात में और शहरी भाग में भी बड़े पैमाने पे प्रोग्राम लिया है, और मुझे यकीन है कि इस बार अच्छा वोटिंग हो जाएगा। सर, पोलिंग चीट तो बाटी के शहर में कई ऐसी शिकायतें आ रही है कि उन्हें पोलिंग चीट ही नहीं मिली अभी तक। नहीं, पोलिंग चीट का हम डे टू डे रिव्यू ले रहे हैं। अभी आज भी हमने सवेरे सब आरओसी पूछताछ किया है, अभी भी हमने मीटिंग रखी है। तो जिस जगह पे भी नहीं मिला है, अगर कोई बीएलओ ने अगर काम नहीं किया है और नहीं दिया है, क्योंकि हम हर बीएलओ से रिटर्न स्टेटमेंट लेते हैं कि हमने इतना प्रतिशत बांटा है, इतना बाकी है। तो अगर किसी को चीट नहीं मिली है तो इमीडिएटली वो ऑनलाइन हमारा फोन कंट्रोल रूम है, ऑफलाइन है, या वहाँ के आरओ ऑफिस में वो कांटेक्ट करके वो चीट प्राप्त कर सकता है। अगर कोई स्पेसिफिक कंप्लेंट आपके पास है तो हमें दीजिए, हम इमीडिएटली वो बीएलओ को वहाँ भेज देंगे। सर, अचानक अगर मशीन में बिगाड़ आ जाता है ईवीएम में, तो जल्द से जल्द उसमें शिफ्ट करने के नहीं, हमारे सब जोनल ऑफिसर जो है, हर जोनल ऑफिसर के अंडर में 5 से 10 पोलिंग स्टेशन है, और कम से कम 5 या 10 मिनट के डिस्टेंस से वो वहाँ पहुँच सके, ऐसा प्रावधान हमने पहले से किया है। और ये जोनल ऑफिसर के साथ में उनकी गाड़ी में ईवीएम रखा जाता है जो ऑलरेडी तैयार है। अगर कहीं दुर्भाग्य से कहीं मशीन बंद पड़ जाती है या कोई बिगाड़ आ जाती है, तो 5 के 10 मिनट के ड्यूरेशन के अंदर वो वहां जाएंगे और रिप्लेस कर देंगे। सर, मतदान केंद्र के इसमें अभी जो आपने ना नया नियम जो बताया, उम्मीदवार के लिए टेबल और वो जो मंडप लगाना है, तो उसके लिए क्या नया नियम है? अभी जो है वो इलेक्शन कमीशन ने डायरेक्शन पहले भी था, अभी भी दिया है इलेक्शन कमीशन ने, कि पोलिंग स्टेशन के 200 मीटर के प्रीमाइसेस में कोई प्रचार नहीं कर सकता, कोई अपने पार्टी का फ्लैग या कोई झंडा बिंडा लेके जा नहीं सकता, प्रचार वहां नहीं कर सकता। 200 मीटर के बाहर हर पॉलिटिकल पार्टी और हर कैंडिडेट का जो है वो एक टेबल और 2 चेयर डाल के बैठ सकते हैं। एक तंबू जो 10 बाय 10 से बड़ा नहीं है, वो तंबू डाल के वो वहाँ सुविधा कर सकता है। आने वाले मतदार को वो चिट्ठी दे सकता है, लेकिन वो चिट्ठी भी सिर्फ नाम और नंबर इतने सीमित होना चाहिए। वो चिट्ठी पे कोई पार्टी या कोई फ्लैग या कोई झंडा या कोई कलर नहीं होना चाहिए, ऐसा बंदा है। सर, मतदार से क्या अपील करेंगे परसेंटेज बढ़ाने की? तो हमने सारे पोलिंग स्टेशन पे बहुत बड़ी सुविधा नुमाया किया है, छोटी छोटी बातों का हमने ख्याल रखा है। तो अपने जिले का हर असेंबली सेगमेंट का वोटिंग परसेंटेज बहुत कम है पिछले साल, पिछले इलेक्शन में। तो मुझे सभी आपके माध्यम से सारे वोटर्स को ये रिक्वेस्ट करना है कि आप 20 तारीख खाली रखिए और पहला काम वोटिंग का कीजिए, और अपने जिले में ज़्यादा से ज़्यादा वोटिंग परसेंटेज बढ़ा दें। सवेरे 7 बजे शुरू हो जाएगा तो 6 बजे तक। आयुक्तालयामध्ये जवळपास 5 विधानसभा मतदारसंघाचे जवळपास 405 इमारती येतात।
त्याच्यामध्ये जवळपास 1261 मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रावरती पोलीस कर्मचारी त्याचबरोबर आमचे होमगार्ड्स याचा बंदोबस्त पुरेसा नियोजन झालेला आहे. उद्या रेव्हेन्यू ऑफिशियल्स बरोबरती आणि मतदान केंद्राच्या ज्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस अधिकारी आणि होमगार्डचे वाटप हे त्या विधानसभा मतदारसंघांनी आहे. आमचे डीवायएसपी त्याचे इन्चार्ज केलेले आहेत आणि त्यांच्या मार्फतीने त्या सर्व बंदोबस्ताचं नियोजन आणि प्लॅनिंग आज ब्रीफिंग होईल आणि उद्या त्याचं वाटप सविस्तरपणे केलं जाईल. ह्या जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि उद्याच्या 20 तारखेच्या आपल्या मतदानाच्या करता एकूण आमच्याकडे 4 डीसीपी, 8 एसीपी, 37 पीएसआयस, त्याचबरोबर 250 एपीआय पीएसआय आणि जवळपास 4,500 पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस, क्यूआरटी, आरसीपी आणि एसआरपीएसचं डिप्लॉयमेंट हे मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आमची पोलीसची वेगळी पेट्रोलिंग ठेवलेली आहे. कंट्रोल रूम रिझर्व्ह, त्याचबरोबर क्यूआरटी, आरसीपी स्ट्रायकिंग्स आणि 100 मीटरवरती ट्रॅफिकचं नियोजन सविस्तरपणे केलेलं आहे. पार्किंगची व्यवस्था, बोर्डचे नियोजन करण्यात आलेलं आहे. लाऊडस्पीकरचा प्रभावी वापर आमचे अधिकारी उद्याच्या परवाच्या बंदोबस्तामध्ये करणार आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे अनाउन्सिंगचे जे काही स्पीकर्स आहेत त्याच्यावर देखील नागरिकांना विविध पोलिसांच्या तर्फे सूचना देण्यात येणार आहेत. ड्रोनचा या गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये आम्ही प्रभावी वापर केलेला होता. त्याच्यामध्ये दिवसा आणि रात्री देखील ज्या ठिकाणी रॅलीज असतील, सभा असतील, मिरवणूक असतील त्या सर्व ठिकाणी, त्याचबरोबर झोपडपट्टी एरिया असेल, नाकाबंदी असेल, एफएसटी, एसएसटी असेल, त्या सर्व ठिकाणी ड्रोनच्या तर्फे पेट्रोलिंग घेऊन प्रभावीपणे माहिती गोळा केलेली आहे. या व्यतिरिक्त महानगरपालिकेचे आमचे जवळपास 700 फिक्स कॅमेरे आहेत ज्याचं नियोजन देखील आम्ही केलेलं आहे. ज्याचं रेकॉर्डिंग आणि ज्याचं मतदान यंत्रणा आणि मतदानाचा दिवस आणि त्याच्यानंतरचे दिवस ह्याच्यातर्फे देखील सर्व संशयित लोकांवरती हालचाली लक्ष ठेवण्याकरता आम्ही त्यामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक एआय बेस्ड ऍपचा वापर केलेला होता. त्याच्यामुळे आमच्या शहरातील काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते आम्ही इतर युनिटला पाठवून त्यांच्याकडून एआय बेस्ड सर्व्हेलन्स आम्हाला काही माहिती मिळत होती आणि त्याच्या अनुषंगाने देखील आम्ही विशेष लक्ष काही ठराविक भागामध्ये ठेवलेलं आहे. आजपासूनच आपल्या एफएसटी आणि एसएसटी वरती देखील हाफ सेक्शन आपण सीआरपीएफचं डिप्लॉयमेंट केलेलं आहे काही ठिकाणी. या व्यतिरिक्त जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शहराच्या हद्दीमध्ये जवळपास 54.5 लाख कॅश जप्त केलेली आहे. एकूण अवैध दारूवरती 413 गुन्हे दाखल करून जवळपास 20,52,000 रुपयाचा माल जप्त केलेला आहे. नार्कोटिक्सच्या बाबतीमध्ये 44 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामुळे जवळपास 16 लाखचा नार्कोटिक्स जप्त केलेला आहे. अवैध गुटख्याच्या संदर्भामध्ये 32 कारवाई करून गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 1,14,00,000 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. जे शस्त्र आहे त्याच्याबद्दल आम्ही विशेष मोहीम राबवलेली होती ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तलवारी, चाकू, त्याचबरोबर अवैध फायर आर्म्स म्हणजे अग्निशस्त्र या बाबतीत देखील आम्ही प्रभावी कारवाई केलेली आहे. ज्याच्यामध्ये एकूण अवैध चाकू 31, तलवारी 25, कोयता 4, बुक्ती 2, त्याचबरोबर 7 फायर आर्म्स म्हणजे आर्म्स पकडलेले आहेत आणि 13 अम्युनिशन्स आम्ही जप्त केलेले आहेत आणि त्या सर्व लोकांवरती अटक करून प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन देखील केलेली आहे. त्याचबरोबर 1,339 लोकांवरती आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलेले आहेत एमपीडीच्या बीएनएसएसच्या वेगवेगळ्या कलमांमुळे. त्यामध्ये जवळपास 1,140 इसम बीएनएसएस 128 प्रमाणे 1,088 इसमांवरती प्रभावी कारवाई केलेली आहे. दारूबंदी 93 कायद्याप्रमाणे जवळपास 133 इसमांवरती प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. मोका ऍक्टचे जवळपास 4 प्रस्ताव आमच्याकडून मंजूर करण्यात आले. त्याच्यावरती मोका कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी आपल्याकडे जवाहरनगरला शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला होता. 307चा गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्ह्याला आजच आम्ही आता थोड्या वेळापूर्वी एमसीओसीचे कलम देखील लावलेले आहेत. त्यामध्ये 7 आरोपी अटक आहेत आणि त्याच्यामध्ये मोक्याची कलम देखील आजच आम्ही त्याच्यामध्ये लावलेले आहेत. या कालावधीमध्ये एकूण आम्ही 6 लोकांविरुद्ध
तडीपारची कारवाई केलेली आहे. एमपीडीएची जवळपास 3 लोकांवर कारवाई झालेली आहे. वाहतूक विभागाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आम्ही 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्सची नाकाबंदीच्या दरम्यान देखील पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच, ट्रॅफिक ब्रांच असे मोठ्या प्रमाणावरती आम्ही नाकाबंदीचं आयोजन या महिनाभराच्या कालावधीमध्ये केलेलं होतं. त्याच्यामध्ये जवळपास 46,241 मोटर व्हेहिकल ऍक्टचे केसेस करण्यात आल्या, ज्याच्यामध्ये जवळपास 4,29,98,000चा दंड हा आकारण्यात दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये 36 आरोपी आहेत, त्याच्यामध्ये 1 एनसी दाखल झालेली आहे. बऱ्याचशा आरोपींना आम्ही कायदेशीर नोटिसेस दिलेल्या आहेत. शहरामध्ये सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस, लोकल पोलीस स्टेशन्स आणि लोकल हेडक्वार्टर आणि आरसीपी क्यूआरटीच्या मदतीने आम्ही मोठ्या प्रमाणावरती रूट मार्चेस आयोजित केलेलं होतं. काल संध्याकाळी देखील आम्ही क्रांती चौक, सिटी चौक आणि जेलसी भागामध्ये मोठा डीसीपीच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढलेले होते. एरिया डॉमिनेशनच्या बाबतीमध्ये एकूण आमच्याकडे 23 रूट मार्चेस संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती राबवलेले आहेत. एकंदरीत जसं 20 तारखेचे नियोजन केलेले आहे, त्याचबरोबर आम्ही ज्या ठिकाणी आता स्ट्रॉंग रूम मध्ये मतपेट्या जमा होणार आहेत त्या देखील इनर कॉर्डनला सीएपीएफ, आउटरला एसआरपीएफ आणि त्याच्या आउटरला पोलीस यांचा प्रभावी बंदोबस्त आमचे अधिकारी कर्मचारी करण्यात येणार आहे. आणि म्हणजे स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्ताचं नियोजन 20 ते 23 तारखेपर्यंत आणि 23 तारखेच्या मतमोजणीचं नियोजन देखील बंदोबस्ताच्या बाबतीमध्ये सविस्तर आमच्याकडून आखण्यात आलेलं आहे. आता जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की गेल्या महिन्याभरामध्ये जी काही पोलीस प्रशासनाने किंवा कलेक्टर ऑफिसकडून देखील जी काही कारवाई करण्यात आली त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे खूप मोलाचं लाभलेलं आहे. त्यामुळे निश्चितच लोकांपर्यंत प्रशासनाने केलेली कारवाई ही आम्ही पोहोचू शकलेलो आहे. त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे फार फार आभार आणि धन्यवाद. आणि आम्हाला खात्री आहे की केलेल्या सर्व प्रयत्नांमुळे आणि नियोजनामुळे आपलं मतदान, मतमोजणी आणि त्यानंतरची प्रक्रिया देखील अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडेल. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपल्याला एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये एकूण 1244 मतदान केंद्रांचे लोकेशन्स आहेत. यासाठी एकूण 2140 पोलीस अंमलदार आणि एकूण 1500 होमगार्डचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. या सर्व ठिकाणी आपल्याला सीएपीएफ, ज्या ठिकाणी क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स आहेत, असे 27 आपल्याकडे क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स आहेत, अशा ठिकाणी सीएपीएफचे हाफ सेक्शन दिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामधील जे संवेदनशील, पोलीसदृष्ट्या संवेदनशील असे जे काही एरियाज आहेत त्या ठिकाणी सुद्धा सीएपीएफची डिप्लॉयमेंट हाफ सेक्शनची करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील फुलंब्री आणि गंगापूर या एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह जे पॉकेट्स आहेत त्यामधल्या एसएसटीमध्ये आपण सीएपीएफचे हाफ सेक्शन दिलेले आहे. त्यामुळे एकंदरीत पूर्ण पोलिंग डेच्या दिवशीचा बंदोबस्त पूर्णतः लावण्यात आलेला आहे. आणि एफएसटी आणि एसएसटीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त कर्मचारी आणि सीएपीएफ देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मागच्या 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागल्यापासून दिवसापासून जिल्हाभरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर आणि माननीय कलेक्टर सर यांच्या सूचनांप्रमाणे विविध प्रकारची कारवाई करण्यात आलेली होती, ज्यामध्ये एकूण आपले जे जिल्ह्यातलं कॅश सीझर आहे ते सर्वसाधारणपणे 11,25,11,900 रुपये इतकं झालेलं आहे, ज्यामध्ये फुलंब्रीमध्ये 9,26,00,000 रुपयांची जे सोन्याचे होते, सोनं आणि चांदी हे पकडण्यात आलं होतं. त्याचबरोबर आपल्याकडे जिल्ह्यामध्ये संपूर्णतः एकूण 38,762 इतकं दारू पकडण्यात आलेली आहे, ज्याचं मूल्य आहे 33,87,840 रुपये. आपल्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये 170 किलो अंमली पदार्थांची जप्ती करण्यात आली, ज्याची किंमत बाजारभावाप्रमाणे 1,38,800 रुपये इतकी येते. त्याचबरोबर जिल्ह्याभरामध्ये एकूण 30 गुटख्याचे गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामध्ये 868 किलोग्रॅम गुटखा पकडण्यात आला होता, ज्याची किंमत बाजारभावाप्रमाणे 17,59,000 रुपये इतकी भरते. जिल्हाभरामध्ये अवैध शस्त्रांच्या बाबतीमध्ये कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये एकूण 5 पिस्टल आणि 1 गन, त्याचबरोबर 29 तलवारी आणि 5 चाकू जप्त करण्यात आले, ज्याचं बाजार मूल्य हे 21 लाख रुपये इतकं आहे.
त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाईच्या अनुषंगाने जिल्हाभरामध्ये एकूण 525 इस्मांवर बीएनएसएस प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 93च्या एकूण 87 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आलेली होती. आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 5556 म्हणजे हद्दपार प्रमाणे एकूण 24 इस्मांवर आपण कारवाई केली होती. तसेच एमपीडीए अन्वये एका व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आलेला आहे. मागील काळामध्ये जवळपास 125 सीएपीएफच्या मदतीने रूट मार्चेस घेण्यात आले होते. ज्या रूट मार्चेसमधनं आपल्याकडे जे महत्वाचे जे एरियाज होते त्या ठिकाणी कॉन्फिडन्स बिल्डिंग मोशन करण्यात आलं. प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी संवेदनशील भाग असेल त्या गावांमध्ये तेथील लोकांमध्ये मतदानाप्रती आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून पॅरामिलिटरी फोर्सेस आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या मार्फतीने आपण जवळपास 125 रूट मार्चेस घेतलेले आहेत. माननीय पोलीस आयुक्त सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे यावेळेला आपल्याकडे असणाऱ्या ड्रोनचा सुद्धा प्रभावीपणे वापर आपण मतदान जनजागृती करण्याबाबत तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिते अनुषंगाने सुद्धा लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सुद्धा आपण लोकांना जनजागृती केलेली आहे. आणि त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी आपण जास्तीत जास्त ठिकाणी 100 मीटर त्याचबरोबर 200 मीटर या ठिकाणी फलक लावणार आहोत. त्याचबरोबर ड्रोनचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून 100 मीटरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं मोबाईल किंवा चित्रीकरण कुठल्याही व्यक्तीने करू नये याबाबत आपण जनजागृती करत आहोत. आपल्या पूर्ण 6 विधानसभा मतदारसंघांमधलं पोस्ट डिप्लॉयमेंट पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर मतदानासाठी आलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना ड्युटी पासेसचं वाटप सुद्धा आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि असे सर्व अंमलदार आणि अधिकारी आता दिनांक 20 रोजीच्या मतदानासाठी सज्ज झालेले आहेत. धन्यवाद.